जय हरी माऊली. आपण आहोत वारीच्या वाटेवर. वारी म्हणजे जगात भारी. जी वारी आहे ती पंढरीची वारी आहे. या ठिकाणी गेल्या 20-22 दिवसापासून चालू असलेला हा वारीचा सोहळा आज वाकरी या ठिकाणी येऊन पोहोचला आहे. वाकरी येथील सर्वात मोठे रिंगण समजले जाणारे हे ठिकाण आहे. हे आपण बघू शकतो. आता या ठिकाणी सर्वात मोठे रिंगणचे पालखीचे स्थळ आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून या ठिकाणी पालखी सोहळा या ठिकाणी मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला जातो. आताही सध्या या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रिंगण सोहळा थोड्या वेळामध्ये होणार आहे. त्या अनुषंगाने या ठिकाणी सर्व वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. या ठिकाणी आता पालखीचं स्थळ बघू शकतो आपण. या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळापासून या ठिकाणी पालखीला विशेष महत्व आहे. वारीच्या वाटेवरील हे वाकडी येथील पालखी सोहळा रिंगण सगळ्यात महत्वाचा आणि शेवटचा आहे. याच्यानंतर गोल रिंगण होणार नाही. याच्यानंतर फक्त उभं रिंगण होणार आहे, अशी माहिती वारकऱ्याकडून आहे. या वारीतील या रिंगण सोहळ्याला विशेष महत्व आहे. या रिंगण सोहळ्यातील सर्व नियोजनासाठी आपण बघू शकतो सर्व पोलीस प्रशासन बांधव या ठिकाणी सर्वजण सकाळपासूनच तैनात आहेत. सर्व गाड्या आहेत. सर्व विशेष म्हणजे काल बंधू भेट झाली आहे. बंधू भेट नंतर माऊलींच्या पालख्या या सर्व एकत्र झाल्या आहेत. एकत्र झाल्या असताना या ठिकाणी सर्व पालख्या सर्व एकत्र झाल्या आहेत. या ठिकाणी सर्व पालख्यामध्ये जे तुकाराम महाराज असतील, माऊली असतील, संत मुक्ताबाई असतील, संत नामदेव असतील, यांच्या ज्या पालख्या सोबत आल्या आहेत. सगळ्यात महत्वाचं म्हणजे माऊली यांची पालखी सगळ्यात पाठीमागं आहे. सर्व तुकाराम महाराजांची पालखी, साधी संतांची पालखी यापुढे चालणार पंढरीकडे आणि माऊलींची पालखी पाठीमागे चालणार, अशी विशेष आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण वाकडी येथे लाईव्ह आता दर्शन आपण या समाधी स्थळाचं दाखवणार. या ठिकाणी पालखीचा सोहळा अनेक वर्षापासून या ठिकाणी आहे. या ठिकाणी जो सोहळा आहे तो सोहळा म्हणजे नेत्रदीपक लावणारे असे आहे. या सोहळ्यामध्ये आनंद अनेक वारकरी घेतात आणि या वारकऱ्यामध्ये आता आपण आपलाही आनंद गदर न्यूजच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. या ठिकाणी बघू शकतो दादा कशा प्रकारचे या रांगोळी काढलेल्या आहेत. आता बघा आणखी पालखीला यायला वेळ आहे, मात्र तोपर्यंत या येथील सर्व संत महंतांनी सर्वांनी पालखीच्या स्वागतासाठी जय्यत तयारी केलेली आहे. बघा ही किती सुंदर रांगोळी आहे. या रांगोळीवर बघा काय रिंगण सोहळा असं विशेष नाव आहे. बघा रिंगण सोहळा असं विशेष नाव आहे. या ठिकाणी या माऊली आहेत. माऊली, आपल्याला या पालखीच्या रिंगण सोहळ्यामध्ये रांगोळी काढण्याचा भाग्य मिळालं, काय वाटतं आपल्याला? रामकृष्ण हरी. मी राजश्री भागवत. गेली 15 वर्ष झाले आपण आळंदी ते पंढरपूर माऊलींच्या पालखी पुढे संपूर्ण पालखी मार्गावरती रांगोळीच्या सेवेचं काम करतोय. मी भाग्यवान समजते खूप स्वतःला की मला ही सेवा करायला मिळते आणि माझी पूर्ण फॅमिली माझ्या सोबत आहे. आम्ही दरवर्षी 15 वर्ष झाले पूर्ण पालखी मार्गावर रांगोळीची सेवा करतो. समाज प्रबोधनपर विषय रांगोळीच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून जनजागृती होईल. वारीचे विषय आम्ही रांगोळीच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न करतो. पांडुरंगाकडे काय मागणं मागता? सुख समृद्धी भरभराटी होऊ दे प्रत्येकाची. बळीराजाला चांगला पाऊस पडू दे, चांगलं पीक येऊ दे आणि सर्वांना उत्तम आणि निरोगी आयुष्य मिळू दे, एवढीच माझी प्रार्थना. 15 वर्षापासून आपली 15 वर्ष माऊली आपली 15 वर्षापासूनची परंपरा आहे. आणखी किती वर्ष आपण ही परंपरा चालवणार? तू माझ्या श्वासात श्वास आहे तोपर्यंत मी वारीच्या वाटेवरती रांगोळी काढेल आणि माऊली पांडुरंग माझ्याकडून हे करून घेतील अशी मला दृढ श्रद्धा आहे माझी. कारण माझं बाळ बारीक असताना सुद्धा मी त्याला 5 महिन्याचं घेऊन वारीला आले होते आणि पूर्ण पालखी मार्गावरती आम्ही रांगोळी काढली होती. माझ्या माहेरच्या सासरच्या सगळ्या लोकांनी मला यासाठी सपोर्ट केला आणि मी माझ्या बाळाची, तो आता 4.5 वर्षाचा आहे पण त्याच्या 5 वाऱ्या पूर्ण झाल्यात. 4.5 वर्षाच्या बाळाच्या 5 वाऱ्या पूर्ण, ह्या अशा माऊलीचं विशेष आहे. कारण त्यांना हा रांगोळीचा जवळपास 15 वर्षापासून जो त्यांना जो भाग्य मिळाला आहे, 15 वर्षापासून त्यांना या वारी काढण्याचं, वारीतल्या रांगोळी काढण्याचं, तो त्यांच्यासाठी सोहळा खूप आहे. आताच आपण ज्या माऊलींनी या रांगोळी काढण्यात त्या माऊलींचा आपण आताच माहिती बघितली आहे. माऊली म्हणतात की माझा 5 वर्षाचा बालक आहे,
5 वर्षाचा बालक असताना त्याच्या 5 वाऱ्या झाल्यात, अशा या माऊलींनी या ठिकाणी या रांगोळी काढलेल्या आहेत. पोलीस प्रशासन या ठिकाणीही पोलीस प्रशासन आहे या ठिकाणी तैनात आहे. या ठिकाणी बघा रांगोळी आहेत. आपण ही समाधी हे स्थळ आहे, हे स्थळ म्हणजे साक्षात माऊलींचं दुसरं रूप आहे. कारण या ठिकाणी शेकडो वर्षाची जी परंपरा आहे ती परंपरा या ठिकाणी माऊलींच्या पालखीची आहे. या ठिकाणी माऊलीचं आगमन थोड्या वेळामध्येच होणार आहे. आपण या ठिकाणी जो रिंगण सोहळा होणार आहे तो रिंगण सोहळा आपण आपल्या गदर न्यूजच्या माध्यमातून दाखवणार आहोत. या ठिकाणी ज्या रिंगण सोहळ्यामध्ये प्रत्यक्षदर्शी या रिंगण सोहळ्याच्या आजूबाजूला लाखोंचा जनसमुदाय आहे आणि जगात भारी पंढरीची वारी असा या जो वारीचा जो विशेष आकर्षण आहे, ज्यांची लोकांना आणि वारकऱ्यांना सर्व की याची विशेषता असते, हीच ती रिंगण सोहळा आहे. याच रिंगण सोहळ्यामधून लाखोंच्या जनसमुदायांचे प्रेक्षेपण आपण गदर न्यूजच्या माध्यमातून दाखवणार आहोत. या ठिकाणी ज्या माता माऊली आहेत ज्यांनी रांगोळी काढली, यासह जे फडकरी आहेत, कारण या ठिकाणाहून सुरुवातीला माऊलीची पालखी येते. माऊलीची पालखी आल्याच्या नंतर त्यांच्या पुढे असणारे अश्व, त्यांच्या समोर असलेल्या भगव्याधारी पताका, तुळशी आदी करून जे त्यांच्या समोर असते निष्ठावंत वारकरी, मैना वारकरी यांची या ठिकाणी रिंगण सोहळा होते. ही रिंगण सोहळा झाल्यानंतर या ठिकाणी या माऊलीच्या पालखीचं दर्शन लाखो भाविक घेत आहेत. आपल्यासोबत आता या ठिकाणी ज्यांचे की या वारीसाठी मुख्य मार्गदर्शन आहे, त्यांच्यावर निष्ठावान म्हणून आपण त्यांच्याकडे बघतो, अगदी निवेदन सुख आहे असे आज आपल्याकडे आदरणीय वारकरी आहेत. आपण त्यांच्याशी बोलून घेऊ. जय हरी माऊली. आज या ठिकाणी जो पालखी सोहळा आहे तो खूपच आनंदोत्सव आहे, असा लोकांमध्ये उत्साह आहे. आपल्याकडून काय काय नियोजन करण्यात आले आहे जेणेकरून सर्व वारकऱ्यांना याचा म्हणजे आनंदोत्सव घेता येईल? या ठिकाणी वाखरी या ठिकाणी आजचं ज्ञानोबरायांचं गोल रिंगण अंतिम रिंगण होणार आहे आणि या ठिकाणी जवळपास ज्ञानोबरायांच्या पालखी सोहळ्यामध्ये 2026चा जो पालखी सोहळा, या सोहळ्यामध्ये 15 ते 16 लाख लोक ज्ञानोबरायांच्या सोबत यावर्षी आलेले आहेत. आतापर्यंत न घडलं न कधी घडेल अशा पद्धतीची गर्दी यावर्षी मोठ्या प्रमाणामध्ये दर्शवण्यात आलेली आहे. अनेक संतांच्या पालख्या या ठिकाणी येत असतात. त्यामुळे संतांचे जगनाडे महाराज असेल, निवृत्तीदादा असेल, सोपान काका असतील, या सकल संतांच्या पालख्या या ठिकाणी जवळपास आलेल्या आहेत. या सकल संतांच्या पालखी सोहळ्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी आहे आणि सकल वारकरी आजचा हा अंतिम ज्ञानोबरायांचं गोल रिंगण पाहण्यासाठी मोठ्या संख्येमध्ये, बाजीरावची वीर म्हणून ही जागा प्रसिद्ध आहे, हे वाखरीचं रिंगण म्हणून सुद्धा ही जागा प्रसिद्ध आहे. या जागेवरती लोक संपन्न झालेले आहेत. ही मंडळी जवळपास आता 4 वाजता या ठिकाणी म्हणजे संध्याकाळच्या 4 वाजता या ठिकाणी रिंगण होणार आहे. पण लोकांची ज्ञानोबरावर एवढी मोठी श्रद्धा आहे की सकाळी 8 वाजल्यापासून ज्ञानोबरायांचं रिंगण पाहण्यासाठी लोक या ठिकाणी उन्हातानामध्ये बसलेले. हे ज्ञानोबरायांच्या वरती लोकांचं अगणित असलेलं प्रेम आणि श्रद्धेचा जो भाग आहे. पोलिसांच्या माध्यमातून सुद्धा अतिशय सुंदर अशा प्रकारचं नियोजन केलेलं आहे. प्रशासनाचं सुद्धा अतिशय सुंदर अशा प्रकारचं नियोजन आहे. कुठल्याही गोष्टीची कमतरता नाही. मात्र गर्दी मोठी असल्या कारणाने एखाद्या वेळेस माणसाला वाटू शकतं की गैरसोय आहे, पण ज्ञानोबरायांच्या सोहळ्यामध्ये चालणाऱ्या सकल वारकऱ्यांना शिस्त असल्या कारणाने पोलिसांची सुद्धा एवढी फार ती गरज पडत नाही. त्यांना माहिती आहे माऊलीच्या सोहळ्यामध्ये रिंगण कशा पद्धतीने होतं, कशा पद्धतीने आपण याचा आनंद घेतला पाहिजे. वारकरी हा शिस्तप्रिय आहे आणि तो वारीमध्ये येऊन तो शिस्तीचं पालन करणार आणि अतिशय सुंदर अशा प्रकारचा हा रिंगणाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होणार आहे. आपण या रिंगण सोहळ्याला प्रत्यक्षदर्शी आज आहात. या अगोदर किती वर्षापासून आपण सेवा करतो? मी ज्ञानोबरायांच्या पालखीमध्ये सेवा करण्यासाठी असतो. आळंदीला आम्ही राहतो. मला जवळपास 15 वर्ष ज्ञानोबरायांच्या सेवेमध्ये झालेली आहेत. इतरत्र काही मंडळी हे वंशपरंपरागत आहेत, पण ज्ञानोबराय संस्थांमधून ज्यांना काही संधी मिळते, जो मान दिला जातो, त्याच्यापैकी मी सुद्धा एक आहे. आणि मला सुद्धा माझ्या परम भाग्याने गेल्या 15 वर्षापासून माऊलीची पालखी सेवा करण्याचं मला भाग्य प्राप्त झालेलं आहे. एकदा आपल्या सर्व जे की आपल्या गदर न्यूजच्या माध्यमातून लाईव्ह बघत आहेत प्रेक्षक यांना आपलं पूर्ण नाव सांगावे विनंती. मी विजय देवजी महाराज जाधव, गुजरातकर म्हणून मला ओळखतात. गुजरात राज्यामध्ये सुद्धा माझं संस्थान आहे, आळंदीमध्ये सुद्धा संस्थान आहे आणि अशा पद्धतीने आम्ही वारी करत असतो. आणि वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार हिंदी, गुजराती आणि मराठी या तिन्ही भाषेमध्ये आम्ही 2-4 राज्यामध्ये करत असतो. धन्यवाद माऊली. आपण गदर न्यूजवर माहिती सांगितली. सगळ्यात महत्वाचं म्हणजे 15 वर्षापासून चालू असलेली ही निरंतर सेवा भविष्यात ही कायम राहील असं गुजरातकर महाराज यांनी सांगितलं आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता आणखी एक प्रश्न आहे महाराजांना,
महाराज आपण एवढा मोठा सोहळा पूर्ण आळंदी ते पंढरपूर पायी चालत आलेला आहात. आता पांडुरंगाकडे आपलं काय मागणं असं? बस आमच्या जीवनामध्ये एवढंच असावं की देवाने आमच्याकडून त्यांची सेवा करून घ्यावं. कधीही मनुष्याला देवाचं बोलवणं येईल हे सांगता येत नाही. जितकी संधी आपल्याला मिळाली आहे त्या संधीचं सोनं करणं हे मनुष्य जीवनाचं कर्तव्य आहे. आणि जोपर्यंत या भूतलावरती आहे तोपर्यंत ज्ञानोबरायांनी त्यांच्यापासून आम्हाला वंचित करू नये, देवाने लांब करू नये एवढीच भगवंताकडे मागणी असेल. बघा, गुजरातकर महाराज यांनी सांगितलं आहे की जोपर्यंत देहामध्ये जीव आहे तोपर्यंत आम्हाला या भगवंतापासून लांब होणार नाहीत. आम्ही जोपर्यंत जीवात जीव आहे तोपर्यंत आम्ही ही सेवा करत राहणार आहोत. सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांनी आणखी एक सांगितलं की हेची दान देगा तुझा विसर न व्हावा. याप्रमाणे हा सुख सोहळा स्वर्गी नाही, याची देही याची डोळा आपण सर्वजण बघत आहोत गदर न्यूजच्या माध्यमातून. मी गदर न्यूज साठी ज्ञानेश्वर लंगे, आषाढी वारी.